आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बघणार आहोत। आमच्या बुलढाण्याला कशी बनवतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। नमस्कार, मी प्रज्ञा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चला तर आमच्या पद्धतीने ही भाजी कशी बनवतात बघूया। यासाठी मी इथे 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा कापून आणि स्वच्छ धुवून तसेच त्याची वरची साल काढून घेतलेली आहे। यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे कापून घेतले। सोबतच आपल्याला लागणार आहे काही खडे मसाले, खोबऱ्याचे काप, दालचिनी, चक्रीफूल, धने, दगडफूल, खसखस आणि 1 ते 1.5 चमचा चण्याची डाळ। नेहमी मसाल्याच्या भाज्या बनवायच्या असतील तर आमच्या इकडे चण्याची डाळ वापरली जाते। त्याने भाजीला छान टेक्स्चर येतं, घट्टपणा येतो, मसाले वेगळे आणि पाणी वेगळं असं होत नाही। आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला। कांदा आणि खोबरं घालून मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतलं। त्याच्यावरती राहिलेले मसाले, दगडफूल, धने, दालचिनी, चक्रीफूल हे घालून ते सुद्धा भाजून घेतलं। छान भाजून घ्यायचं आहे आणि शेवटी खसखस घालून ती सुद्धा याच्यावर परतवायची आहे आपल्याला आणि हे काढून घ्यायचं आहे। नंतर चण्याची डाळ याच्यावर घालून ती सुद्धा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे। माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा, अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। खूप जास्त भाजायची नाही, अशी थोडी लालसर झाली की ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे। मसाले थंड झाल्यावर ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्येच मी आलं आणि लसूण घालून घेतला, सोबतच घातली कोथिंबीर। हे आपल्याला छान याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे काही मसाले। तेल गरम करायला ठेवलं, ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद। हे छान तेलामध्ये काही सेकंद परतून घ्यायचं आहे आणि लगेचच याच्यामध्ये जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची। आमच्या इकडे आम्ही अशा पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवतो। आता मसाला छान परतला, तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आपल्याला घालून घ्यायच्या आहे। ह्या शेवग्याच्या शेंगा मी शिजवून घेतलेल्या नाही, तशाच याच्यामध्ये घातलेल्या आहे आणि ह्या लवकर शिजतात, याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। शेंगा आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा आणि वरून घालायचं आहे आपल्याला रस्सा किती पातळ किंवा घट्ट हवा त्यानुसार गरम पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। 10 मिनिटांमध्ये ह्या शेंगा शिजल्या जातात। आता याच्यावर चवीनुसार मीठ घालून घेते आणि झाकण ठेवून ह्या शेंगा शिजवून घेते। तुम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने ह्या शेंगांची भाजी बनवून बघा, तुम्हालाही आवडेल। खूप टेस्टी आणि तुमच्यासाठी अगदी वेगळी चव असेल या शेंगांच्या भाजीची। नक्कीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आता छान 10 मिनिटांनंतर ह्या शेंगा शिजलेल्या आहे। बघा, याच्यावर मस्त तरीसुद्धा आलेली आहे। आता वरून कोथिंबीर घालायची आणि शेंगांची भाजी आपली तयार झालेली आहे। ही शेवग्याची भाजी तुम्ही भाकरी, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। खूप चविष्ट आणि मस्त ही भाजी लागते। आमच्या बुलढाण्याला ही अशीच बनवतात। बघा किती छान इथे ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा। माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।